नमस्कार, तुमचं स्वागत आहे सोनाली अन्नपूर्णा किचनमध्ये. आज आपण बघणार आहोत संडे स्पेशल झणझणीत मिसळ. त्यासाठी आपण तयारी करून घेऊया. मिसळच्या वाटणासाठी आपण घेतलंय खोबरं, लसूण, आलं, एक हिरवी मिरची, मिरे, 2-3 लवंगा, एक दालचिनीचा तुकडा, शहाजिरं, कोथिंबीर, एक टोमॅटो चिरून घेतला, 2 कांदे चिरून घेतले, कढीपत्ता. चला आपण हा मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी आपण तव्यावर कांदा भाजून घेतोय. कांदा आपल्याला चांगला लाल करून घ्यायचा आहे. हळूहळू आपला कांदा लाल झालेला आहे आता बऱ्यापैकी. अजून थोडासा लाल करू. हे बघा आपला कांदा तयार आहे. आता आपण त्याच्यात घेतलेला मसाला टाकू. एक मिरची टाकली, आल्याचे तुकडे टाकले, लसूण टाकला, बारीक खडा मसाला टाकला तो घेतलेला, आणि टोमॅटो घातला. तर पुन्हा एकदा परतून घेऊ. पुन्हा सगळा मसाला एका याच्यात करून चांगला भाजून घेऊ. आणि आता भाजलेल्या मसाल्यामध्ये आपण खोबरं आधीच भाजून घेतलेलं होतं, म्हणून ते आता आपण घालून घेऊ. हा मसाला परतून झाल्यानंतर आता आपण तो गार करण्यासाठी एका ताटात काढून घेऊ. मसाला गार झाल्यानंतरच आपण मिक्सरला तो वाटून घेणार आहे. तोपर्यंत मसाला गार होईपर्यंत आपण मिसळ उकडून घेऊ. त्यासाठी कढईत पाणी ठेवून त्याच्यात हळद आणि मीठ आणि थोडं तेल टाकून त्याच्यात उसळ थोडी मऊ शिजेपर्यंत उकडून घेऊ. ही आपण आता त्याच्यात उसळ टाकून घेतोय. आपली उसळ थोडीशी मऊ होईपर्यंत आपण मसाला आपला गार झालेला आहे त्याचं आपण वाटण करून घेऊ. ह्या मसाल्यासाठी आपण जो कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे, तर ती थोडीच टाकूया आणि बारीक वरून चिरून नंतर टाकू. कारण जर वाटणामध्ये आपण कोथिंबीर आणि कढीपत्ता जास्त घातला तर आपल्या मिसळला हिरवा रंग येईल आणि आपली मिसळ ही लाल झणझणीत दिसली पाहिजे. मसाला आपण आता वाटून घेतोय. आपली उसळ पण आता चांगली शिजलेली आहे, मऊ झालेली आहे.
मसाला वाटून घेतल्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करू. कढई घेऊन त्याच्यात 4-5 चमचे तेल घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त तरी आवडत असेल तर तुम्ही जास्तही तेल टाकू शकता किंवा तेलाची तरी वेगळी पण करू शकता. मी इथं 3-4 चमचे घेतलेले आहे तेलाचे. त्याच्यात आपला मसाला टाकून चांगलं परतून घेतलं. त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलं. आणि आपल्या मिसळला एक सरसरीतपणा यावा म्हणून मी त्याच्यात 1 चमचा गव्हाचं पीठ टाकून घेतलं. जेणेकरून आपली मिसळ ही पाण्यासारखी पातळ होणार नाही. हे बघा, छान परतून झालेला आहे आपला मसाला. त्याच्यात आपण आता आपले तिखट मिरची ते मसाले टाकून घेऊ. हा मी घरी मिसळचा मसाला केलेला आहे, तो मी टाकणार आहे. ते मसाले घालून मी आता मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून ते पाणी टाकलेलं आहे आणि सगळं एकजीव करून त्याच्यात आपण आता चवीनुसार मीठ घालतोय. आता आपण आपले मिसळला छान उकळी काढून घेऊ. तशी मिसळ आपली छान उकळलेली आहे. रंग पण छान आलेला आहे आणि तरी आलेली आहे. शिवाय बघा किती छान तरी आलेली आहे. बाहेरची मसालेदार मिसळ खाण्यापेक्षा आपण अशी मिसळ घरी करून खाल्ली तर आपल्याला त्याचा त्रासही होत नाही आणि एक सगळे मिळून आपण जेव्हा खातो तेव्हा आपल्या घरात आपल्याला खूप छान वाटतं. मिसळचा रंग खूपच छान आलेला आहे. तुम्हाला मिसळ करण्याची पद्धत जर आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण जेव्हा मी नवीन नवीन व्हिडिओ टाकते ते तुमच्यापर्यंत लवकर पोचावेत म्हणून. कोथिंबीर चिरून वरून घातलेली आहे मी मिसळमध्ये. आणि पुन्हा एक उकळी काढून घेतली. आता आपण ते छान छोट्या एका पातेल्यामध्ये काढून घेऊ. त्यासाठी मी आपण उकडलेली उसळ त्या पातेल्यात टाकली. आणि वरून आपण मिसळचा जो कट केलेला आहे तो त्याच्यात टाकून घेणार. स्वयंपाकघरात अशा गोष्टी घडतच असतात बरं का. जेव्हा आपण काही करायला जातो त्यावेळेस सांडणं किंवा एखाद्या गोष्टीला हात लागून ते पडणं अशा गोष्टी होतच राहतात. त्याच्यात आपण शेव टाकून घेतली, चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि आपण एक छान अशी डिश तयार करून घेऊ. डिशमध्ये आपण उसळ घेतली, त्याच्यावर थोडा कांदा टाकला, वरून थोडी शेव टाकली. शेव ही आपण भावनगरी जी जाड शेव असते ती घ्यायची. बघा आपली झणझणीत मिसळ
तयार आहे. तुम्हाला मिसळ कशी वाटली ती कमेंट करा. तयार आहे आपली झणझणीत मिसळ.